पिकलो की नाही बघू तू असा ना तर ना आपल्या असा कर्ज लागतला तो बघा यो 8 दिवसात अजून तिका 5-6 दिवस होय पिकाक 5-6 दिवस झाल्याच्या नंतर आपलं फणस पिकतलो असा आणि ह्यो नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा तर ना आज मी ना फणस आमचं पिकलो की नाही तो बघतलंय तर चला तर जाऊया आपण आता मी वरती चढतलंय आणि फणस पिकलो की नाही तो बघतलंय फणस आपलं तो बघा वरती हा तर आता आपल्याक तो बघूचो हा पिकलो की नाही तो तर चला आता माझ्यासोबत तुम्ही पण वरती चढा पटकन तर आता मी वरती चढतोय आणि बघूया आपण फणस पिकलो की नाही वरती तर ब्लर काळोख दिसत तर पिकलो की नाही बघू तो असा ना तर ना आपल्या असा कर्ज लागतला तो बघा यो 8 दिवसात अजून तिका 5-6 दिवस होय पिकाक 5-6 दिवस झाल्याच्या नंतर आपलं फणस पिकतलो असा आणि ह्यो रसाळो हा की कापवा ह्यो पण आपल्याक माहित नाही असा जेव्हा आपण खाली काढतलो पिकतलो कापतलो तेव्हा आपल्याक समजतला तर आता मी इतके दिवस काढत नाही असं नंतर काढतलंय तर आता मी उतरते खाली कारण आपलं पण तर तुम्ही ना बघितल्याचंच असतलात आता आपलं अजून फणस पिकाक नाही असा आणि माका पण माहित नाही तो रसाळो हा की कापो हा कारण पहिल्यांदा आमच्या झाडाक ह्यो फणस लागलेलो हा तर आम्ही म्हणजे मी तरी जास्त एक्साइटेड असेल की खयचो लागतलो रसाळो लागतलो की कापो लागतलो कधी खातंय असं मका झालेला हा तर भेटूया आपण फणस पिकल्याच्या नंतर तेका अजून 5-6 दिवस तरी लागतले तर भेटूया आपण नंतर कट करूया बॉटले ना कापून घेतलेला होते ना तर त्याच्यातला पाणी संपलेला हा मग आपण ना त्याच्यात पाणी ओतून घेऊया कारण खूप गरम पण होतं आणि पक्ष्यांका पण पाणी लागतात जसं आपल्याक लागतात तसंच तर आता मी त्याच्यात ओतून घेते पाणी कारण बॉटलींमधला पाणी संपलेला हा तर बघा असं एक भरून घेते आणि बाकीचे पण बॉटले भरून घेऊया तरी आपण बॉटलेत पाणी हे करून घेऊया इकडे पण एक आपली बॉटल आहे तर ना आता आपली ही बघा वांगी लागलेली आहेत किती मोठा वांग्या लागलेला असत बघा तर आपण ह्या काढून घेऊया हे बघा कितक्या मोठा वांग्या लागलेला हा मस्तपैकी तर अजून इकडे का ह्या खाली ठेवतोय ह्या पण काढून घेऊया ह्या जरासं पिकला अजून का आपण काढून घेऊया का तर एकदमच असा पिवळा पिवळा झालेला हा हे बघा हे आपण पिकला त्याच्यामध्ये फक्त एकच बरा हा बघा आपल्या कशी आपल्या झाडाची 3 अशी वांगी गावलेली आहेत तर आता मी जाते ती घेऊन आणि रवलेला पाणी हे बघा आपला पाणी जरा सरवला तर मी झाडांका घालून घेते तर ही बॉटल आणा आपण ती इथे ठेवूया म्हणजे पक्ष्यांका बरा पडत आला पाणी आणि पिऊ चिराच्या वगैरे ठेवते हलता ही बघा मी अशी ठेवली पण ती हलतली वाटतं नको खालीच ठेवूया हे बघा अशी ठेवलंय तिथं पाणी खूप बरं पडत आला तर रवलेला पाणी आपण कढीपत्त्यात घालूया मस्तपैकी आपलं कढीपत्ता झालेलो आहे आणि तुळशी पण घालून घेऊया टपातलं होती पक्ष्यांनी बघा
चपाती आणि आतमध्ये घातल्यानी आहेत. त्यांका चपाती अशी भिजवून खाऊक आवडता. तुम्ही सुद्धा पक्ष्यांका बॉटलमध्ये किंवा भांड्यात पाणी भरून ठेवलाय की नाही माका कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुमका आजचा व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.